आज आपल्या श्री कोचिंग क्लासेसमध्ये लर्निंग साठीचा सेकंड डेमो देण्याचं ठरलेलं आहे आणि त्या डेमोसाठी पुढे येणारी विद्यार्थिनी आहे. काय नाव आहे तुझं? सिद्धी भडांगे. ही आपल्या 10वी वॅकेशन बॅचच्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थिनी आहे जिने डेमोचा चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे. सेकंड डेमो आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की लर्निंग कोणत्या लेवलची कशी असली पाहिजे आणि किती अॅक्युरेसी असली पाहिजे त्यासाठीच्या थोड्याफार टिप्स. लर्निंग देताना वेगवेगळे प्रश्न विचारले जातील आणि सोबतच करेक्शन सुद्धा केलं जाईल जर काही चुकत असेल तर. आणि हे आपल्याच वॅकेशन बॅचच्या पॅरेंट्ससाठी मी करतोय ज्या मुलांचा लर्निंग रिझल्ट प्रॉपर येत नाहीये त्यांच्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आहे. तर अपेक्षा करतो की पॅरेंट्स बघत असतील आणि बघितल्यानंतर ते नक्कीच कमेंट करतील की हो किंवा नाही, आम्ही पाहतोय, आम्ही नाही पाहतोय, असं काही ना काही त्यांनी कमेंट करणं खूप जरुरी आहे. तर चला आजच्या डेमोला सुरुवात करूया. तर डेमोचा पहिला प्रश्न सिद्धीसाठी असा आहे, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन. The protein synthesis takes place into three stages: transcription, translation, and translocation. Protein synthesis takes place according to the sequence of nucleotides in the help of DNA molecules with the help of RNA molecules. This process is called as central doma. Transcription. In the process of transcription, the mRNA is produced As per the nucleotide sequence. as per the nucleotides on the DNA. Second, translation. In the process of transcription, the mRNA is transferred from tRNA. This process is called as translation. And translocation. In the process of transcription, ribosome keeps on moving at the one end of DNA and the other end of triplet codon. Then it is called as translocation. ठीक आहे, उत्तर बरोबर आहे, पण थोडंसं परत डिटेल मध्ये असणं थोडंसं जरुरी आहे. हा प्रश्न मी मागे सांगितला होता की थोडं डिटेल मध्ये असणं जरुरी आहे. तर डेमोच्या सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. डिफाइन वेस्टिजियल ऑर्गन. राइट नेम ऑफ सम वेस्टिजियल ऑर्गन इन द ह्यूमन बॉडी अँड राइट द नेम्स ऑफ दोज एनिमल्स इन हुम सम ऑर्गन्स आर फंक्शनल. Vestigial organs are degenerated and underdeveloped in the organ of organisms which do not perform any function. Appendix is a vestigial organ for humans. Ruminant animals concerned with digestion. Ear is the vestigial organ for us. Monkey, cattle are functionally. Third, name of the vestigial organ for human body: appendix, coccyx, and tailbone, body hair, etc. विजडम, टीथ अँड बॉडी हेअर. बरोबर आहे ना? विजडम टीथ ला आपण नॉन फंक्शनल का म्हणू शकतो, असं का वाटतं तुला की त्याला नॉन फंक्शनल म्हणावं? कारण की त्याचं काही कामच नसतं, कारण की ती अक्कलदाढ आहे ना. आपण समोरच्या जे दात आपण त्यानेच खातो ना, भागच्यांची गरजच नसते जास्त. ओके, बरोबर आहे. त्यानंतर मला सांगू शकते का तू की टेल बोन ऍक्च्युअली कुठं प्रेझेंट आहे ह्युमन बॉडी मध्ये? पाठीच्या मागच्या जो कण आहे ना, तो लास्टचा. त्याला असं म्हणता येईल की ऍट द एंड ऑफ द स्पायनल कॉर्ड. ओके, स्पायनल कॉर्डच्या एकदम टिपला म्हणजे बॉटमच्या टिपला तो अवेलेबल आहे. तर मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. अपेंडिक्स जो आहे तो आपल्या ह्युमन बॉडीला सध्या डिसफंक्शनल ऑर्गन आहे असं का कन्सिडर करावं, की अपेंडिक्स आपल्या बॉडीसाठी डिसफंक्शनल आहे असं का म्हणावं? बाकी बसलेल्यांपैकी कोणी सांगू शकतं का डिसफंक्शनल का आहे? माईक घ्या 2 मिनिटं आणि तिच्या बाजूला उभे राहा. इन द ह्युमन बॉडी व्हाय वी कन्सिडर अपेंडिक्स इज अ डिसफंक्शनल ऑर्गन और इनएक्टिव्ह ऑर्गन? कारण पहिल्याचे जे अँसिस्टर्स होते आपले, ते पहिले झाडाचे पाला किंवा सुक्का पाला खायचे, ते उबळून किंवा कुकिंग करून खायचे नाही. आता असं झालंय की सगळं कुकिंग करूनच खाता, म्हणून त्याची काही गरज नाहीये. आणि कावमध्ये ते त्यांना गवत किंवा बकरी पण ते गवत खातात, त्यांना उबळून खायची जरूरत नाही, म्हणून त्यांच्यामध्ये ते पचण्यासाठी डायजेशन पचण्यासाठी त्याच्यामध्ये अपेंडिक्स आहे आणि आपल्यामध्ये नाही. ओके, थँक्यू. उत्तर बरोबर आहे. तर डेमोचा मला वाटतं एक शेवटचा प्रश्न विचारतो मी सिद्धीला. राईट अ शॉर्ट नोट्स ऑन इव्होल्यूशन. Gradually changes occurring in the living organisms, then it is called as evolution. Second, evolution is described the formation of new species
due to natural selection. Third, the process of evolution takes place millions of years for development and speciation in the different organisms. थोडे पुढचे एखादे पॉइंट इन्क्लूड करायला पाहिजे होते. 6 पॉइंट याच्यात नाही केलेले का? ठीक आहे, इम्प्रूव्ह करा. कारण की जर शॉर्ट नोट्स हा प्रश्न जर बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जात असेल तर नियर अबाउट 2-3 मार्क्स साठी विचारला जातो, 2 or 3 मार्क्स. सो इन दॅट यू हॅव टू राईट ऍटलीस्ट 4 पॉइंट्स ऑर मोर दॅन 4 पॉइंट्स. ऍटलीस्ट 4 आर म्हणजे कंपल्सरी असं म्हणू शकतो. थँक्यू व्हेरी मच. आपला आजचा डेमो संपलेला आहे. बसू शकतो. तर अशा प्रकारे मी एवढं सांगेल की जर आपले प्रयत्न कंटिन्युअस असतील आणि लर्निंग जर मन लावून करण्याचा ध्यास जर आपण धरला, समजून पाठांतर करण्याचा जर विचार आपण केला, तर 100% हे काम कोणीही करू शकतं. पॅरेंट्ससाठी हे एक्झाम्पल सेट ह्याच्यासाठी मी करतोय की आपल्या क्लासेसमध्ये काही स्टुडंट्स आहेत जे करताय पण कॉन्फिडन्स गेन होत नाहीये. तर कन्सिस्टन्सी जर आणली जर त्यांनी तर 100% ते उत्तरं देऊ शकतील. तर मी अशीच अपेक्षा करेल की पालकांनी ऍटलीस्ट त्यांना घरी 1-1.5 तास लर्निंगसाठी किंवा रिडिंगसाठी त्यांना प्रमोट करावा, एवढीच माझी इच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि अशाच प्रकारे आपले व्हिडिओ बघत राहा आणि रिस्पॉन्ड करा. सोबत त्यांच्या इम्प्रूव्हमेंटसाठी पण तयार राहा. थँक्यू व्हेरी मच.